महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या, सर्वसामान्यांना फसवणाऱ्या, गंडवणाऱ्या, नागाची भीती दाखवणाऱ्या भोंदू खरातचा आणखी एक प्रताप समोर आलाय. खरातने शाकाहारी असलेल्यांना मासे खाऊ घातले आहेत. मासा ही पाण्यातली वनस्पती आहे, तो कापल्यानंतर रक्त येत नाही, माशामध्ये हाडं नाहीत असं सांगत खरातने त्याच्याकडे येणाऱ्या शाकाहारी लोकांना मांसाहाराचाच प्रसाद दिलाय. खरातनेही फसवाफसवी मांसाहार वर्ज्य असलेल्या जैन धर्मीयांसोबत देखील केलेली आहे. खरातने काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवलं असून त्यांना मासे खायला भाग पाडत त्यांच्याकडनं लाखो रुपये लुबाडले आहेत. एसआयटी तपासात खरातची ही बंडलबाजी आता उघड झाली. तर खरात शाकाहारी लोकांना नेमकं कसं फसवायचं आपण बघूया. मासा पाण्यातला वनस्पती असल्याचा दावा खरात करत असे. शाकाहारी लोकांना तो प्रसाद म्हणून मासा खायला सांगायचा. मासा कापला तर रक्त येत नाही, माशामध्ये हाडं नसतात असाही दावा तो करत असे. तर जैन धर्मीय व्यावसायिकांना देखील फसवून मासे खायला त्याने लावलेले आहेत. खरातने जैन व्यावसायिकांकडून लाखो रुपये उकळल्याचं देखील समोर येत आहे. दरम्यान शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी भोंदूबाबा खरातच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. शिर्डीतल्या 4 एकर जमीन गैरव्यवहार आणि सावकारी प्रकरणात खरातची पत्नी कल्पनावर गुन्हा दाखल झालाय. फरार कल्पनाचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येतोय. याशिवाय अशोक तांबे नावाचा व्यक्तीही फरार आहे. शिर्डीतील अरविंद बावके, किरण सोनावणेला अटक झाली आहे. चौकशीला आरोपींचे बँक अकाउंट आणि प्रमुख आरोपीसोबतच्या संबंधांची चौकशी ही करण्यात येते. खरेदी खतात साक्षीदार म्हणून असणाऱ्या व्यक्तींचेही जबाब हे नोंदवण्यात येणार आहेत. दरम्यान तपास यंत्रणांनी आपला मोर्चा खरातच्या कुटुंबियांकडे वळवल्यानंतर तपासाबाबत गृहराज्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. या ठिकाणी जे जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील. त्यांची पत्नी फरार आहे, त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील. या अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे आणि याचं समर्थन किंवा या संदर्भामध्ये वेगळी काही भूमिका घेण्याचं काही कोणाचाच दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काही हे असावी अशाचं काही कारण नाही. त्याच्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका. तर विकृत भोंदूगिरी आणि शोषणाच्या प्रकरणातील आरोपी खरातच्या अटकेनंतर त्याची आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेबद्दल आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्याच्या कुटुंबियांच्या नावावरही मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे असं उघड झालंय. केवळ शिर्डी आणि नाशिकच नव्हे तर पुण्यातही खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवल्याचं समोर आलंय. मॉडेल कॉलनी परिसरातील एका आलिशान इमारतीत खरातने आपल्या मुलीच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे. पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे कोट्यवधींचा हा आलिशान फ्लॅट आहे. या मालमत्तेच्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचा वापर झाल्याचा संशय व्यक्त होतो. तर पुण्यामधनं ही अपडेट आहे. सर्वसामान्यांना फसवून जमवलेली संपत्ती आणि त्या संपत्तीतनं मग घेतलेल्या या मालमत्ता असं सगळं हे सत्र, हे रॅकेट आता समोर येत आहे. पुण्याच्या मध्ये खरातच्या मुलीच्या नावे हे फ्लॅट असल्याचं समोर येतं. तर भोंदू खरातचे नवनवे कारनामे रोज उघडत होते. खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत असे अशी बाब समोर आली आहे. खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे अशी माहिती आहे. घरातले विविध कंपन्या, बांधकामं, प्रकल्प तसंच हार्डवेअर व्यवसाय यातला GST ही बुडवलाय असा आयकर खात्याला संशय आहे. आयकर विभागही खरातवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. 2 लाखांचं अधिकृत उत्पन्न दाखवणारी व्यक्ती पुणे आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये कोट्यवधींचे व्यवहार कशी काय करू शकते? त्यामुळे खरातने मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाची गुंतवणूक केल्याचा संशय हा तपास यंत्रणांना आहे. केवळ पुणेच नव्हे तर राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये खरातने बेनामी पद्धतीने जमिनी आणि व्यावसायिक संकुलं खरेदी केल्याची शक्यता ही वर्तवण्यात येते.
तर नाशिकमधील भोंदू खरातला एसआयटीने आता ताब्यात घेतलाय. खरात विरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. याबद्दल चौकशीसाठी एसआयटीने त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान अशोक खरातला पहिल्या गुन्ह्याप्रकरणी आज कोर्टात हजर करण्यात आलं. अवघ्या 7 मिनिटांच्या सुनावणीनंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी कोणताही युक्तिवाद झाला नाही. आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलाय. उद्या त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.